नमस्कार, मी ज्ञानदा आणि आजचा आपला टेक ऑफचा विषय कुठलं डिसिप्लिन निवडायचं किंवा कुठला कोर्स घ्यायचा याच्याबद्दल नाहीये, तर आपला कोर्स शिकून झाल्यानंतर नोकरी मिळवताना इंटरव्ह्यू कसा द्यायचा याबद्दल आज आपण बोलणार आहोत. दिवस मंदीचे आहेत आणि एखाद्या इंटरव्ह्यूला जाऊन तिथली नोकरी गमावणं आजकाल परवडण्यासारखं नाहीये. त्यामुळे इंटरव्ह्यू कसा द्यायचा आणि वॉक इन इंटरव्ह्यू असेल तर स्वतःला तयार कसं करायचं, आमची रिपोर्टर प्रीती खान हिनी याबद्दल सोनाली मांजरेकरशी बातचीत केली. बघूयात तो एक रिपोर्ट. सध्या कॉर्पोरेट नोकरीचं सर्वात जास्त बूम आहे आणि त्यामुळे आपण कोणताही पेपर उघडला की पेपरमध्ये आपल्याला वॉक इन इंटरव्ह्यूची जाहिरात दिसते. पण वॉक इन इंटरव्ह्यू म्हणजे नक्की काय आणि वॉक इन इंटरव्ह्यूला जायला काय काय तयारी करून जायची हे आपल्याला सांगणार आहे सोनाली मांजरेकर. सोनाली स्वतः कॉर्पोरेट ट्रेनर आहे. आपण सोनालीलाच विचारूया. सोनाली, मला सांगा की वॉक इन इंटरव्ह्यू नक्की काय असतो आणि त्याची तयारी कशी करून जायची असते. वॉक इन इंटरव्ह्यू म्हणजे ज्या जॉबची एक ऍड आलेली आहे न्यूजपेपरमध्ये आणि तुम्हाला त्या जॉबसाठी अप्लाय करायचं आहे. सगळ्यात पहिला ऑब्झर्वेशन त्याचं हेच असतं की तुम्ही कपडे कसे घालताय, तुम्ही बोलता कसे, तुम्ही कसे चालत आलात इंटरव्ह्यूला. कॉलर्ड शर्ट्स, फॉर्मल ट्राउझर्स आणि त्याच्याबरोबर व्यवस्थित फॉर्मल शूज हा एक बेसिक अटायर असतो इंटरव्ह्यूला जाण्यासाठी. आता इंडियन फॉर्मल्समध्ये साडी देखील एक फॉर्मल आहे. ओके, सलवार कमीज इज नॉट फॉर्मल. डॉक्युमेंट्स काय घेऊन जायचे असतात वॉक इन इंटरव्ह्यूला? पूर्ण फाईल घेऊन जायची असते भरून की फक्त एक बायोडेटा भरपूर होतो? नॉर्मली वॉक इन इंटरव्ह्यूला एक बायोडेटाच घेऊन जातात. पहिले क्वेश्चन्स काय असतात, काय विचारलं जातं आणि ते कसं फेस करायचं असतं, त्याची उत्तरं काय द्यायची असेल? पहिला प्रश्न विचारला जातो की टेल मी समथिंग अबाउट युअर सेल्फ, तुमच्याबद्दल मला काहीतरी सांगा. सो तो प्रश्न विचारला जातो हे बघायला की तुमचा थॉट प्रोसेस जो आहे, तुमच्या डोक्यात जे विचार येतात ते किती स्ट्रक्चर्ड येतात, किती ऑर्गनाइज्ड येतात. ह्यावरनंच ते समजतात की तुम्ही स्वतः किती ऑर्गनाइज्ड आहात. अनदर क्वेश्चन इज असं एक गोष्ट सांगा जी तुम्ही तुमच्या CV मध्ये लिहिली नाहीये, तुमच्या रेझ्युमे मध्ये लिहिली नाहीये. ते जाणू इच्छितात की तुमच्या लिहिलेल्या CV मध्ये आणि तुमच्या बोलण्यामध्ये किती फरक पडतोय, त्याच्यात ऑथेंटिसिटी किती आहे. सोनालीने दिलेल्या या टिप्स तुम्हाला तुमच्या पुढच्या इंटरव्ह्यूसाठी नक्कीच उपयोगी पडतील. व्हिडिओ जर्नलिस्ट परशुरामसह प्रीती खान, IBN लोकमत, मुंबई. पण सोनालीकडे ह्याच्यापेक्षाही जास्त टिप्स होते आणि म्हणून टेक ऑफ मध्ये आज आम्ही तिलाच बोलवलं. सोनाली हिरो माइंडची कॉर्पोरेट ट्रेनर आहे. कितीतरी वर्ष ती कॉर्पोरेट ट्रेनिंगचं काम करते. त्यामुळे स्वागत IBN लोकमत वरती. आणि आपल्या सोबत आहे डॉमिनिक कोसबेर. कित्येक वर्ष तुम्ही हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये आहात, स्वतः डिरेक्टर आहात त्या सर्व्हिस इन्स्टिट्यूटचे आणि तुम्ही कॉर्पोरेट ट्रेनिंगही करता, कित्येक लोकांचे जॉब इंटरव्ह्यू सुद्धा कंडक्ट करता. त्यामुळे आज इंटरव्ह्यू बद्दल बोलायला तुमच्या दोघांचं इथे स्वागत. पहिला प्रश्न मला सोनाली तुला विचारायचा आहे. वॉक इन इंटरव्ह्यूचं तू सांगत होतीस तिकडे, पण सध्याचे दिवस असे आहेत की पूर्वी जशा पटापट नोकऱ्या किंवा तुमच्याकडे काय एक स्किल सेट, म्हणजे आयटीतल्या नोकऱ्यांचं तर असं म्हणायचं की डिग्री असेल तर नोकरी मिळालीच, म्हणजे तुमचं पर्सनॅलिटीकडे एवढं लक्ष नसायचं. पण आता नोकऱ्या कमी आहेत. अशा वेळेला इंटरव्ह्यूचं बेसिक प्रिपरेशन कसं करायचं? बेसिक प्रिपरेशन जे मी सुरुवातीला पण टिप्समध्ये सांगितलं त्याच्यामध्ये हेच सांगितलं की कम्युनिकेशन स्किल्स तुमचे एकदम स्पष्ट असले पाहिजेत. म्हणजे त्याच्यामध्ये कुठेही असा जाणवलं नाही पाहिजे समोरच्या माणसाला की तुम्ही जे बोलताय त्याच्यात काही थॉट प्रोसेस नाहीये, काही स्ट्रक्चर नाहीये किंवा त्याच्यात जास्तच काही अति सांगितलेलं आहे. आणि ॲज यू सेड, आता जसे हे दिवस चाललेले आहेत, ज्या मंदीचे दिवस आपण जे म्हणतोय, मार्केट स्लो डाऊन, ह्याच्यामध्ये जर जॉब मला फक्त एज्युकेशनमुळेच मिळणार असता तर मी माझा ईमेल पाठवला असता प्रोफाईल आणि तुम्ही देखील मला अपॉइंटमेंट लेटर ईमेल मधनच पाठवलं इंटरव्ह्यू असतं. डिग्री सर्टिफिकेटचा झाला असता आणि माणसाचा झाला नसता. पण हे इंटरव्ह्यूचे दिवस आणि आता जो हा सीन बदलला आहे ह्याच्यामध्ये माणसांनी अतिशय काळजीपूर्वक काम करावं. इंटरव्ह्यूला जाताना बऱ्याचशा तयाऱ्या कराव्या, ज्याच्यामध्ये पहिला त्यांनी स्वतः प्रॅक्टिस पण करावी. आरशासमोर उभे राहून बोला तुम्ही स्वतःशी की मी इंटरव्ह्यू देताना कसं खरंच सांगतेस. म्हणजे मला नेहमी हा आश्चर्याचा भाग वाटतो. आणि हे एकदा मराठीतले प्रसिद्ध कवी आहेत मंगेश पाडगावकर, त्यांनी प्रेझेंटेशन बद्दल सांगितलं होतं की मी आरशासमोर उभं राहून प्रॅक्टिस करतो. हे केलं पाहिजे प्रत्येकाने. हो, केलं पाहिजे. कारण त्याच्यातच तुम्हाला कळेल की तुम्ही बोलताना कसे दिसता आणि त्याच्याने तुम्हाला जो कॉन्फिडन्स फील होईल तोच कॉन्फिडन्स इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला तो जॉब देऊ शकतो. अगदी. आणि मला तुम्हाला विचारायचंय, आता हिनी काय केलं पाहिजे इथून आपण सुरुवात केली, पण त्याच्या आधी आपले सगळे दर्शक स्टुडंट्स आहेत त्यांना हे की नोज काय की काय करू नका, प्लीज हे करू नका इंटरव्ह्यूला जाताना किंवा इंटरव्ह्यू देताना, या गोष्टी केल्यात तर प्रॉब्लेम्स आहेत. एक तर फेका मारणं, म्हणजे जे नाही आहे ते तुम्ही बोलणार आहे. जसं काही पण, म्हणजे मला
अमुक काम येतोय की मी असा एक्सपिरियन्स आहे माझा, ज्या वेळेला तुमचा नाही आहे. कारण ते 2 दिवसात समज तुम्हाला नोकरी पण भेटलं तर तुम्हाला प्रॉब्लेम होणारच आहे, कारण इट विल बी प्रूव्ड. आणि सीव्ही मध्ये पण खोटं बोलायचं ते करायचं नाही. आता 2 महिन्याचा एक्सपिरियन्स आहे किंवा तर 2 महिन्याचाच एक्सपिरियन्स लिहा, 2 वर्षाचा लिहू नका, कारण आजकाल ते बॅक चेकिंग करतात. एकदा कळलं तर इव्हन आफ्टर 4 इयर्स ऑफ युअर जॉब तुम्हाला नोकरीतून काढतात, अँड विदाउट अ रेकमेंडेशन लेटर. त्यामुळे जे म्हणजे फेका मारणे म्हणजे फेक हा जो शब्द आहे, आपण मगाशी बोलत होतो की त्याचे दोन्ही इंग्रजीत पण फेकिंग नको आणि बरोबर. मराठीत पण फेकिंग नको त्याच्यामध्ये, बरोबर. की जे तुम्ही नाही आहात ते सांगू नका. इव्हन सर्टिफिकेट्स तुम्हाला आजकाल म्हणजे असा एक जोक आहे की किराणा शॉप्समध्ये पण तुम्हाला सर्टिफिकेट्स भेटतात, पण त्या सर्टिफिकेटचा बॅक चेकिंग झाल्यानंतर तर तुम्हाला प्रॉब्लेम होणारच आहे. त्यामुळे इंटरव्ह्यूला जाताना जशी एक पर्सनॅलिटी महत्वाची आहे, बरोबर. तसं तुमचं जे डॉक्युमेंटेशन आहे ते ऑथेंटिक आहे की Authentic नाही, असलं पाहिजे. ते खरं आहे की नाही, तुमच्या मिळवलेल्या डिग्र्या, तुम्ही सांगितलेली माहिती. इंटरव्ह्यूला जाताना नेहमी असं होतं की अधिक टेन्शन असतं, नर्वस व्हायला होतं. आपण ते दार उघडून आत जातो, तिकडे ती सगळी अशी फॉर्मल वेअर मधली माणसं त्या मोठ्या चेंबरमध्ये कधी कधी बसलेली असतात, ते आत बोलवतात. त्या सगळ्या सिच्युएशनचं प्रेशर येतं. भीतीशी कसं डील करायचं त्या? तेच ऍक्च्युली एक आपलं मनात घेतलं पाहिजे की माझ्याकडे जो स्किल सेट आहे आणि मी तुमचं कंपनीला व्हॅल्यू ऍड करणार आहे, हे जर आपलं लक्षात घेतलं की तुम्ही माझ्यावर फेवर करणार आहे, पण मी पण तुमच्या कंपनीसाठी काय करणार आहे, आणि जर नोकरी मिळालं नाही तर नोकरी मिळालं नाही, इट्स नॉट अ बिग प्रॉब्लेम. दुसरा एक नोकरी भेटू शकतो. बरेचसे लोकांना आपल्या स्वतःवर टेन्शन काय करतात की हा नोकरी भेटला नाही तर माझा लाईफ स्पॉइल होणार, किंवा हा नोकरी भेटलं तर माझा लाईफ होणार आहे. तसं काय नसतं. म्हणजे गीतामध्ये पण बोलतात की जो होगा वो अच्छा होने वाला ही है. आणि अच्छाच होणार. असं आहे. म्हणजे त्या नोकरीचं एवढं जास्त टेन्शन घ्यायचं नाही. आपण आपल्या सगळे जे बघतायत त्यांना सांगूया की त्यांना जर इंटरव्ह्यू बद्दल काही प्रश्न असतील तर ते आता आम्हाला फोन करू शकतात 02266899204 या क्रमांकावर. आता जर तुम्ही फोन केलात तर तुम्हाला ताबडतोब तुमच्या प्रश्नांचं उत्तर मिळेल. आपल्या सोबत 2 अतिशय मान्यवर गेस्ट आहेत. आपण आता हे बोलतोय की हे काय करायचं, इंटरव्ह्यू कसे द्यायचे, टेन्शन कसं घ्यायचं नाही त्याचं. परंतु जेव्हा टेन्शनच्या पलीकडे एक बेसिक इम्प्रेशन कसं पाडायचं, पॉझिटिव्ह गोष्टी काय करायच्या? हा खूप चांगला प्रश्न आहे जो तुम्ही विचारलाय ज्ञानदा. पहिली गोष्ट म्हणजे माणसाने एक लक्षात घ्यावं की 15 मिनिटाची एक खिडकी मिळते तुम्हाला टाइममध्ये. त्या 15 मिनिटामध्ये तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या अचीवमेंट्सना शोकेस करायचं असतं, समोरच्या व्यक्तींना दाखवायचं असतं की तुम्ही काय काय केलंय. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही नर्वस व्हाल आणि टेन्शन घ्याल तर त्या टेन्शननी आणि नर्वसनेसनी जो टाइम तुम्ही गमवाल त्या 15 मिनिटात, तो टाइम तुम्हाला नोकरी देणार नाही. ओके, वॉक इन इंटरव्ह्यूजला जाऊन तुम्ही एक संधी क्रिएट करता, पण त्या संधीचा पूर्ण फायदा उठवणं कम्प्लिटली तुमच्या हातात असतं. कारण ती संधी जेव्हा तुमच्याकडे आली आहे त्या 15 मिनिटात जे तुम्ही सांगता, ज्या कॉन्फिडन्सनी तुम्ही सांगता, ओके, तेच तुम्हाला तो जॉब दिलवणार. जसं मी म्हणजे नेहमी ते सांगते. संधीचं सोनं होईल का? शी सेइंग 15 मिनिट, 15 मिनिट पण जास्त झालं. कधी कधी 5 मिनिटासाठी पण इंटरव्ह्यू टिकत नाही. म्हणजे तुम्ही आतमध्ये ऍज यू एंटर ओनली कधी कधी त्यांना असं वाटतं की हा माणूस नको आहे, कारण तुमचा वेश आणि पेश जो आहे त्यांनीच त्यांचं इम्प्रेशन खराब झालं असतं. पण आता वेश आणि पेश याच्याबद्दल मला बोलायचंय, तुमच्या दोघांशीही बोलायचंय. कारण परदेशामध्ये एक ड्रेसिंगच्या एक खूप फॉर्मल Dress code. ड्रेस कोड्स आहेत. भारतामध्ये आपल्याकडे इतकी विविध प्रकारची माणसं, त्यांचे विविध प्रकारचे ड्रेस कोड्स आहेत. तर त्यांच्याबद्दल काय ते आपण बोलूयात. पण आपल्या सोबत प्रमोद आहिरे आहेत, मोखाड्यातून ते बोलतायत. प्रमोद, तुमचा प्रश्न काय ते विचारा. हा मॅडम, माझा प्रश्न असा आहे की मी आदिवासी विभागात ठाण्यामध्ये जवाहर मोखाड्यात काम करतो. एका संस्थेत रुरल कम्युनिट्स म्हणून एक संस्था आहे, त्याच्यात मी काम करतो. आदिवासी युवकांसोबत त्यांच्या हक्क आणि अधिकारासंदर्भात काम करतो मी. तर माझा असा प्रश्न होता की त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासंदर्भात आम्हाला त्या ठिकाणी एक ट्रेनिंग आयोजित करायचं आहे. तर सोनाली मॅडमांना असा माझा प्रश्न होता की ते आमच्या युवकांना ट्रेनिंग देण्यासाठी जवाहर मोखाड्यात येतील का? मला तुमचा प्रश्न पूर्ण कळला आणि मी त्याच्याबद्दल बोलणार आहे. ह्याचं कारण बरोबर आहे प्रश्न तुमचा. आणि सोनाली, हेच आपण बोलत होतो की आपण एका विशिष्ट वर्गाबद्दल आणि शहरी वर्गाबद्दल जसे बोलतोय, तसंच एक आपल्याकडे एक आदिवासी आणि अत्यंत ग्रामीण वर्ग आहे. तिथे वेगळ्या पद्धतीचे स्किल सेट्स लागतात. पण सगळ्यात कोर स्किल सेट काय आहे त्यातला?
सगळ्यात कोर स्किल सेट अगेन जसं मी बोलले तुम्हाला की ते तुमचं स्वतःच व्यक्तिमत्व आहे. तुमचं ज्ञान त्या विषयातलं म्हणजे तुम्ही माझं- अगदी मोखाड्यात गेलात तरी जो विषय तुम्हाला यायला पाहिजे तो यायलाच पाहिजे. राईट. आता जसं ह्या ग्रस्तांनी जे आपल्याला फोन केला आणि बोलले ते जिथे पण जॉब ट्राय करतायत किंवा जो पण जॉब करतायत तिकडचे त्यांना ते सर्व माहिती ठेवतात. राईट. त्यांना सगळं त्या कामाबद्दल माहित आहे. तर त्याच कॉम्पिटन्सीज त्यांना दाखवायच्या असतात. म्हणजे तेच कामाची जी माहिती त्यांना आहे ती व्यवस्थित दाखवायचं हेच फक्त एक स्किल सेट ह्यांना शिकायचं आहे. म्हणजे बोलताना कधी कधी असं होतं की मला माहित सगळं असतं पण मी बोलू शकत नसतो आणि इंटरव्ह्यूला तो प्रेशर नेहमी असतो. आणि भारतामध्ये हे तर अगदी नेहमी आहे. मी अनेक जणांकडून ऐकलेलं आहे की ज्या गावाकडच्या युनिव्हर्सिटीज मधनं किंवा इथनं जी मुलं येतात त्यांना थोडं एक कॉम्प्लेक्स असतो की मी शहरी मुलांबरोबर कसा आहे जाणार, ते पॉलिश कसं मिळवायचं. ते बरोबर आहे की गावाच्या मुलांना थोडं कॉम्प्लेक्स आहे, पण ऍक्च्युली शहरामध्ये पण मी पाहिलंय की आपल्या शहरांच्या मुलांना पण कम्युनिकेशन कसं करावं हे त्यांना माहित नाही. आणि कम्युनिकेशन जो आहे ते मेन आहे, कारण किती पण तुमचं जॉब स्किल असू दे, इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही कसं जॉब दाखवणार की मला समज वेल्डिंग असेल तर तुम्ही वेल्डिंग थोडी दाखवू शकतो. तर ऍट दॅट टाइम ते लोक काय बघतात, तुमचा कॉन्फिडन्स, तुम्ही कसं आपल्या स्वतःला पेश करतोय अँड ऑनेस्टली तुम्ही उत्तर दिलं असेल. काही गोष्ट मला कळत नाही तर मी स्पष्ट तुम्हाला सांगणार, सॉरी सर, आय डोंट नो दिस, आय डोंट नो दी आन्सर टू दिस. तर त्यावेळेला तुमचा जो ऑनेस्टी आहे ते दे विल एक्सेप्ट इट अँड दे विल रिस्पेक्ट इट. आणि मग तुमचा नोकरीचा चान्सेस अजून वाढलाय. नोकरीचे चान्सेस अजून वाढतील. आपल्या सोबत अभिजित आहेत, त्यांचा काय प्रश्न आहे ते आपण ऐकूयात. अभिजित, प्रश्न विचारू शकता. हा मॅडम, मला असं क्वेश्चन विचारायचं सरांना आणि मॅडमला पण, की समजा जर करंट जॉब जर सोडलेला असेल तर त्या केसमध्ये व्हाय डिड यू लेव्ह द करंट जॉब असा प्रश्न विचारतात एम्प्लॉयर. तर त्या केसमध्ये काय उत्तर द्यावं, त्यांना सध्याच्या रिसेशनचं काही हे सांगावं किंवा काय सांगावं? परफेक्ट, अगदी उत्तम प्रश्न विचारलेला आहे. आणि सोनाली काय उत्तर देणार? हा प्रश्न खूप कॉमनली विचारला जातो नेहमीच इंटरव्ह्यूज मध्ये, जिथे लोक विचारतात की तुम्ही हा पहिला जॉब का सोडलात, वाय डिड यू लिव्ह द प्रिव्हियस जॉब. तर ह्यावेळेस अति पॉलिटिकल करेक्ट उत्तर न देता स्पष्ट सांगितलेलंच बरं आहे. कारण मी असं सांगितलं की रिसेशन होतं, माझा जॉब त्यांनी कमी केला. इज इट अ गुड आन्सर? इट इज डेफिनेटली नॉट अ गुड आन्सर. But it's the ओके, बट इट्स द ट्रूथ. सो इट्स बेटर टू बी ऑनेस्ट. पण जर तुम्ही असं कारण सांगितलं की माझ्या बॉसशी जमत नव्हतं म्हणून मी सोडलं, तर तो प्रश्न तो जे उत्तर आहे ते अतिशय चूक असेल. की माझं जमत नव्हतं माझ्या बॉसशी, माझ्या कलिगशी, म्हणजे ह्याचा अर्थ मला तुमच्याकडे कंटाळा आला होता. नाही, पण ऍक्च्युली इव्हन फॉर एक्झाम्पल तुम्ही बोर झाला असेल, इफ यू आर इन अ जॉब फॉर 8 years आणि तुम्ही खरंच कंटाळला होता, यू कॅन पुट इट दॅट वे, बट नॉट दॅट मीन्स आय वॉन्टेड अ मोर चॅलेंजिंग जॉब. हा, म्हणजे तुम्ही म्हणजे जो तुम्ही आलेला जसं- कंटाळा आहे तो आव्हान म्हणून आम्ही कसा घेणार ते आहोत ते कम्युनिकेशनचा जो स्किल आहे, आय डोंट गेट अलॉंग विथ माय बॉस, तर तुम्ही बोलू शकतो की देर आर सर्टन इश्यूज दॅट कुड नॉट बी रिझॉल्व्ड. असे काय आमच्या दोघांमध्ये गोष्टी होत्या ज्या आम्ही सोडवू नाही शकलो. सोडवू मग नाही शेवटी मी असा विचार केला We वेगळा. decided आपण to move याबद्दल on. बोलत राहूयात. आता एका ब्रेकची वेळ झाली आहे. तुम्ही पहा फक्त IPL